एक 10,000ची आपण एक शेळी घेतली तर तुम्ही त्याच्यावरूनच ते नफा काढू शकता की शेळीला जास्त आपण शेळीकडून आपण नफा काढलेला आहे की आपण अ, जे आपण ₹10,000 जे व्याजाने दिलेले आहेत त्याच्यामधून आपण जास्त नफा काढलेला आहे. तेव्हाच तुम्हाला लगेच गणित कळेल. आणि आपल्याकडे 10 ते 20 शेळ्या जर राहिल्या ना तर वर्षाच्या टर्नओव्हर तुम्ही काढू शकता. आणि एक नंबर व्यवसाय बरं का. मी प्रत्येक शेतकरी भावांना सांगत असतो काहीतरी आपण समजा शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी व्यवसाय वगैरे करत जावा. आपण प्रत्येक वर्षी आपण शेतीमध्ये आपण पैसा अगोदर आपल्याला टाकावं लागते. याच्यामध्ये आपण एकदरच आपल्याला पैसा टाकावा लागते. त्यानंतर आपल्याला नफा चालू होतो यांचा. मी आहे ना सकाळी फक्त 2च तास चालतो आणि मग नंतर माझ्या शेतामधले काम करतो मी. त्यानंतर आता ही संध्याकाळची वेळ आहे. आता काय 1-1.5 तास चारवलं त्यांना. त्यानंतर बांधून देईल. बस झालं आपलं काम. शेळी पालनाची योजना असो, नंतर मग शेळ्या गाभण काळामध्ये काय करावे, त्यासाठी काय खाद्य वगैरे आपल्याकडे असायला पाहिजे. याबद्दल व्हिडिओ टाकतच राहतो. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार सर्वांना. अरे ह्या बघा आज ह्या 2 पाठरू आणलेले आहे आपण. तुम्ही पाहू शकता. आणि ह्या आपल्याकडे काही शेळ्या आहे. खाली इकडे काहीतरी चरत आहे आणि खाली इकडे बाजूला पण आहे आपल्या शेळ्या. ह्या 2 नवीन आणल्यात ना. ही एक पण काही दिवसापूर्वी म्हणजे याला महिना 2 महिना झालेला आहे. ही एक आणली होती. आता ह्या 2 आणलेल्या आहे. तर ते सर्व जुनेच आहे आपल्या. तर या 2 नवीन असल्यामुळे त्या शेळ्यामध्ये आता जास्त मिसळत नाही आहे. आणि हे आपल्या असं नाही की आपण व्यापाराकडून आणलेलं आहे असं तसं. हे आपल्या घरगुती जे माणसं जे पाळतात ना त्याच्याकडून आपले हे 2 शेळ्या आपण घेतलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता. तर आता सध्या आहे ना ह्या आपल्या ज्या जुन्या शेळ्या आहेत ह्यांना मारत आहे सध्या. तुम्ही पाहू शकता. हे बघा. आता जेव्हा आपण नवनवीन जेव्हा बोकड शेळ्या काही जरी आणलो आपण तर जे जुन्या शेळ्या आहेत त्यांचा थोडा दबाव असतोच. त्या मारतात. तुम्ही पाहू शकता. बघा. हे बघा. थोड्या मारतातच पण काही दिवसामध्ये त्यांना असं कळपामध्ये सवय लागते हळूहळू. हे बघा. म्हणजे मीच एकदम चकित आहे. कारण ह्या शेतकऱ्यापासूनच आपण शेळ्या घेतलेल्या आहेत तसं. तर लवकरात लवकर मिसळल्या. म्हणजे मी आजच आणलेलं आहे आणि आजच शेळ्यामध्ये हे मिसळून गेलं. जसं नवनवीन शेळ्या ज्या आहेत ते सहसा शेळ्यामध्ये मिसळत नाही. पण ह्या शेळ्या लवकर म्हणजे त्यांच्यामध्ये मिसळल्यात. ते मारतात तरी पण ते लांब लांब थोडंसं त्यांच्यापासून लांब जाऊन पाला खात आहे. तुम्ही पाहू शकता. हा बघा. एवढ्या शेळ्या आहेत आपल्याकडं. काही समोर आहेत बघा. तुम्हाला दाखवलं असतं जाऊ. हा बघा. एवढ्या शेळ्या आहेत आपल्याकडं. तुम्ही पाहू शकता. एक नंबर व्यवसाय बरं का. मी प्रत्येक शेतकरी भावांना सांगत असतो काहीतरी आपण समजा शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी व्यवसाय वगैरे करत जावा. कारण शेतीला पूरक म्हणून. कारण या शेळ्यामध्ये एवढा नफा आहे की फक्त थोडीशी मेहनत घ्यावी लागते बरं का. थोडीशी मेहनत घ्यावी लागते पण खूपच चांगला याच्यामध्ये नफा आहे. तुम्ही जर शेळ्यांचं जर गणित जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला खूपच म्हणजे आपण समजा कोणाला समजा ₹10,000 आपण समजा व्याजानं दिले आणि एक 10,000ची आपण एक शेळी घेतली तर तुम्ही त्याच्यावरूनच ते नफा काढू शकता की शेळीला जास्त आपण शेळीकडून आपण नफा काढलेला आहे की आपण जे आपण ₹10,000 जे व्याजाने दिलेले आहेत त्याच्यामधून आपण जास्त नफा काढलेला आहे. तेव्हाच तुम्हाला लगेच गणित कळेल. आणि आपल्याकडे 10 ते 20 शेळ्या जर राहिल्या ना तर वर्षाच्या टर्नओव्हर तुम्ही काढू शकता. तुम्हीच काढा. आता मी सांगत नाही आहे. तुम्हीच काढा. काही त्यामुळंच म्हणत राहा तुम्ही की शेळीपालन करत जा मित्रांनो. आपले शेतकरी भावांनो आपण शेळीपालन जर केलात ना तर शेतीपूरक म्हणजे शेतीमध्ये आपल्याला तरी 2 पैसे अगोदर लावावे लागते. याच्यामध्ये पण आपण हे खरेदी करावं लागते. पण याच्यापासून आपल्याला डायरेक्ट उत्पन्न स्टार्ट होते. आपण प्रत्येक वर्षी आपण शेतीमध्ये आपण पैसा अगोदर आपल्याला टाकावं लागते. याच्यामध्ये आपण एकदरच आपल्याला पैसा टाकावा लागते. त्यानंतर आपल्याला नफा चालू होतो यांचा. तर त्यामुळे सांगत राहा तुम्ही. पाहू शकता तुम्ही. हे बघा. हा आपला काठेवाडी जातीचा बोकड आहे. आणि ह्या बोकडाला आहे ना 18,000 मध्ये
मागून गेलेत बरं का, तरी मी दिलं नाही ह्या बोकडाला. तर आपण याच्यामध्ये 7-8 एक बोकडं आहे आपले आणि बाकीच्या काही शेळ्या आहे. आता ह्या 2 आणल्या होत्या मी कुठे गेले ते बघा, पलीकडंच चरत आहे ते. तुम्ही पाहू शकता. हळूहळू मी पण आता अनुभव आलेला आहे, त्यामुळं हळूहळू मी शेळ्या वाढवत आहे. अजून मला आहे ना माझं टार्गेट सांगतोय मी. मला आहे ना 100+ शेळ्या करायचे खरंच. त्यासाठी मी शेड पण आहे आपल्याकडं, शेडचं पण नियोजन केलेलं आहे. आणि शेतकरी बांधवांना अगोदर सांगून इच्छितो की आपल्याला शेळीपालन करायचं असेल तर पावसाळ्यात खूप अडचण येते. आता हा पावसाळ्याचा दिवस आहे बरं का, तुम्ही पाहू शकता. तरी पण शेळ्यांना चरण्यासाठी जागा राहत नाही. पण आपल्याला एवढं आहे जागा. इकडं पाहू शकता, इकडं धरण आहे, इकडं असं शेळ्यांना चरायसाठी जागा आहे. तर आपल्याकडं शेळ्याला चरायला जागा असेल तरच आपण शेळी चा व्यवसाय करावा. आणि चरायला जागा नसेल तर आपण बंदिस्त शेळीपालन करू शकता, काही अडचण नाही आहे. पण आपल्याकडं जागा असायला पाहिजे. मग नंतर त्यांना आपल्या शेतामध्ये घास वगैरे लावण्यासाठी आपल्याला म्हणजे 8-10-12 वाफे हे घास आपल्याला लावायला जागा राहायला पाहिजे. थोडीफार आपल्याला किमान जागा राहायला पाहिजे. त्यामुळं शेळीपालन बंदिस्त पण करता येते, अर्धबंदिस्त पण करता येते. मी आहे ना सकाळी फक्त 2च तास चारतो आणि मग नंतर माझ्या शेतामधले काम करतो मी. त्यानंतर आता ही संध्याकाळची वेळ आहे. आता काय 1-1.5 तास चारल त्यांना, त्यानंतर बांधून देईल, बस झालं आपलं काम. बघा तुम्ही पाहू शकता. आणि आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. मी शेळ्याची अपडेट म्हणजे शेळीपालनाची अपडेट मी माझ्या यूट्यूब चॅनलवर नेहमी अपलोड करत राहतो. शेळीपालनाची योजना असो, नंतर मग शेळ्या गाभण काळामध्ये काय करावे, त्यासाठी काय खाद्य वगैरे आपल्याकडे असायला पाहिजे, मी याबद्दल व्हिडिओ टाकतच राहतो. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय महाराष्ट्र.